तर ऐकूया या पूर्वार्धामध्ये काय घडतंय, किती धावा उभ्या केल्या जातील आणि प्रतिष्ठित लढाई कोणता संघ लढेल. हॉल हॉल तो जरूर यश मडवी दोस्तों जरा जोरदार तालियां हो, क्योंकि किस तरह से कोशिश होनी चाहिए इसका उदाहरण आप देख रहे हैं. जी जान लगाई जा रही है, क्योंकि अभी अभी यहाँ पर दिनेश जी पाटिल और दीपक जी पाटिल ने बताया कौन किसके ऊपर निर्भरित है, क्योंकि लीग का यही महत्व होता है. एक दूसरे के ऊपर हमेशा निर्भरित होना पड़ता है और एक दूसरे के माथे के ऊपर पैर देकर भी आगे निकलना पड़ता है. यही लीग का महत्व होता है. और बिल्कुल देखा जाए तो ऐसे में एक शानदार कैच लिया और निहाल स्पोर्ट उलवे टीम को यह मिली सफलता पहली. आवड मला ज्याची मी त्यालाच फिर से एक बार तैयार है पहली सफलता प्राप्त करते हुए. इस बीच गेंद कवर के ऊपर से खेलने का प्रयास, बिल्कुल गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 4 रन और 4 रनों के साथ बल्लेबाज अमल सेल्वम ने यहां पर खाता खुला किया है 4 रनों के साथ और 4 से यहां पर शुरुआत होती हुई. आदित्य भगत याच्याकडून साहिल भगतसाठी प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचे बक्षीस आणि जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर 500 रुपयाचे बक्षीस. आदित्य भगत एटीएम गोला करतायत, षटकार मारा सामना जिंका यासाठी हे पैसे लगावले जात आहेत. तर आदित्य भगत यांच्याकडून साहिलसाठी मात्र प्रत्येक षटकाराला 100 आणि सलग 3 ला 500 रुपये. बिल्कुल ये मजा है दोस्तों, क्योंकि फील्डर्स भी जानते हैं यहां पर निहाल स्पोर्ट उलवे टीम बिल्कुल जीत के लिए संघर्ष तो करेगी, लेकिन उनकी जीत में और 2 टीमों का हित छिपा हुआ है. सही प्रणम? यस बिल्कुल. और ये देखिए एक और शानदार आया चौका वरद इंटरप्राइजेस उलवे टीम की तरफ से अमल सिल्वम, जिनके ऊपर अब काफी जिम्मेदारी है, भरोसा है बिल्कुल टीम के सर सेनापति कप्तान हैं. अब यहां पर कप्तानी पारी मुझे बिल्कुल अदा करनी होगी, क्योंकि देखा जाए तो अब ये सही मायने में वरद इंटरप्राइजेस के अस्तित्व की लड़ाई है. अभी नहीं तो कभी नहीं. उनके 12th मैन भी यही चाह रहे हैं कि जो करना अब करना है, यानी कि यदि अब नहीं करते हैं तो सीधे 1 साल इंतजार करना पड़ेगा. हमारे कोहली साहब भी आ चुके हैं, अंपायर की भूमिका में है रहते हैं. ये देखिए खूबसूरत शॉट थर्ड मैन में, अच्छी फील्डिंग, महज बिली सिंगल, 1 रन, 1 के साथ स्कोर 1 से यहां पर आगे आता हुआ 9 रन. पहला विकेट पहली गेंद के ऊपर चटकाया था, बेहतरीन गेंद फेंकी थी राकेश मोहिते ने. और ऐसे में देखा जाए तो उसके बाद अमल सिल्वम बिल्कुल एक अच्छा आक्रामक पारी खेलते हुए, लेकिन इस मैदान के अंदर देखा जाए तो 50-60 ऐसे रन आज बन रहे हैं, ज्यादा कुछ स्कोर हो नहीं रहा है. तो ऐसे में देखा जाए तो अभी भी इससे पहले क्या मुकाबला हुआ था जीवदानी बामन डोंगरी स्पोर्ट बनाम HG11 बामन डोंगरी ब्लास्टर, इनके बीच में भानुदास महात्रे के नेतृत्व में क्या यहां पर टीम ने एफर्ट दिखाया. 41 रनों के अंदर यहां पर रोक लगाने की उन्होंने कोशिश की और बिल्कुल उस मैच में बेहतरीन जीत हासिल की. वो क्योंकि ये जीत उनके लिए काफी निर्णायक, क्योंकि सीधे वो क्वालिफाई हुए हैं. किरण जी पाटिल हमारे काफी अच्छे सक्षम नेतृत्व, तीनों मैच जीत चुके हैं. और ये देखिए यहां पर बेहतरीन सनसनी छक्का
प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लगातार 3 मारले तर 500 रुपये. उलवा नोड मधील सगळ्यात लोकप्रिय खेळाडू आदित्य भगत याच्याकडून हे पारितोषिक असेल. ये देखिए स्लोअर गेंद और इसी के साथ अंपायर की उंगली उठी. आउट. LBW. बल्लेबाज साहिल भगत. छक्के के बाद तुरंत यहां पर काव किया साहिल भगत के ऊपर राकेश मोहिते ने और इसी के साथ लगता हुआ ये दूसरा झटका वरद इंटरप्राइजेस उल्वे टीम को. बघत्यात उठू उठू 30 वर्षाचा पोपट माझा अजून मी बोलतोय मिठू. दर्शक एंजॉय कर रहे हैं क्योंकि यही चाह रहे हैं दर्शक. उन्हें मजा आना चाहिए. मजा तो होना भी चाहिए. जब मैदान के अंदर मजा न हो तो डीजे ऑपरेटर मजा देते हैं. और बिल्कुल आप ये मैदान के अंदर तो मजा ही मजा है क्योंकि यहां से देखा जाए तो मुकाबला ये अंतिम दौर तक काफी फाइटिंग बनने वाला है. इसमें कतई संदेह नहीं है क्योंकि एक तरफ निहाल स्पोर्ट उल्वे टीम संघर्ष कर रही है जीत के लिए, लेकिन दूसरी तरफ वरद इंटरप्राइजेस टीम चाहे कुछ भी हो हमें यहां से जीतना है क्योंकि यहां से एक मुकाबला तो हम जीते हैं लेकिन ये दूसरा मुकाबला जीतना हमारे लिए काफी अनिवार्य हो सकता है. तो बिल्कुल यहां से विकेट गिर चुका है साहिल भगत, लेकिन यहां से अब नए बल्लेबाज नौजल भुईर कोम्बुड भुजे गांव से बिलोंग करने वाला है खिलाड़ी. अपने गांव के लिए तो हमेशा अच्छा खेल उन्होंने दिखाया है, लेकिन UNPL में देखना है किस तरह से खेलते हैं वरद इंटरप्राइजेस टीम को, क्या सपोर्ट देते हैं. लेकिन दूसरी तरफ टीम के कप्तान अमोल सेल्वम नहवा गांव से बिलोंग करने वाला है खिलाड़ी. जरूर सुबह के सत्र में दीपक जी पाटिल उन्होंने जरूर अमोल का यहाँ पर अमोल की जानकारी दी थी, लेकिन यहां से अमोल पाए गए हैं और इसी के साथ लगता हुआ एक बेहतरीन झटका अमोल के रूप में वरद इंटरप्राइजेस टीम को तीसरा झटका. उल्वे नोट प्रीमियर लीग सीजन 3, लेकिन अमोल सिल्वम यहां पर आउट. आप यहां से देखा जाए तो देखना है गेंदबाज बेहतरीन परफॉर्मेंस देते हुए अपने टीम के लिए. विनय म्हात्रे गेंदबाजी में आए हैं, बेलपाड़ा से बिलोंग करने वाला खिलाड़ी. पहली गेंद के ऊपर सफलता चटकाई और वो भी विकेट उन्होंने जो हासिल किया है वो विकेट था अमोल का, बेहतरीन बिग विकेट. लेकिन अब यहां से वरद एंटरप्राइजेस टीम उल्वे की ओर से नए बल्लेबाज सनी आए हैं. नौचल और सनी ये दो खिलाड़ी 3 विकेट यहां पर खोए हैं. यस बिल्कुल, दोनों भी एक ही गांव से हैं. एक तरफ बल्लेबाज तो दूसरी तरफ गेंदबाज विनय म्हात्रे और बल्लेबाज सनी. सनी ठाकुर के लिए गेंद, लेकिन यहां से गेंद आउटसाइड ऑफ स्टंप थी. बिल्कुल वाइट करार आता हुआ अंपायर गणेश पायुस्कर सर के द्वारा. यस कुछ बल्ला यहां पर चेंज हो रहा है मैदान के अंदर. उनमें की देखी जाए तो बहुत सी टीमें हैं इस UNPL में. 2 टीमें तो क्वालिफाई हो चुकी हैं. इस बीच ये गेंद बेहतरीन गेंद जाएगी सीमा पर 4 रन.
तो थोड़ी सी टीम मीटिंग यहाँ पर, लेकिन ना मैं गुजारिश करना चाहूँगा कि जल्दबाजी बिल्कुल आपको भी करनी है ताकि इसके बाद और मुकाबला यहाँ पर बाकी हैं। अगला मैच शैलेश स्मृति तरगर और SG11 बामन डोंगरी ब्लास्टर्स के बीच में होगा। तो जरूर यहां से ओवर में कुछ बदलाव नजर आए हैं। गेंदबाजी में यहां पर आए हैं, जबकि पहला और राकेश मोहिते ने फेंका, जिन्होंने 15 खर्च किए, 2 सफलताएं प्राप्त की। दूसरा और फेंका विनय महात्रे, जिन्होंने बढ़िया कमबैक दिया, 7 रन दिया, 1 सफलता। अब यहां पर समीर नाइक आए हैं, वो हाल से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी समीर नाइक। वह हाल टीम के लिए हमेशा अच्छा खेल उन्होंने दिखाया है, लेकिन उससे समीर के ऊपर यहाँ भरोसा जताया है टीम के कप्तान नीलेश म्हात्रे ने। सो मारने की कोशिश, गेंद हवा में, विकेट कीपर आ रहे हैं और ये देखिए यहां पर शानदार कैच, रोहन खड़ू लेते हुए कैच, और इसी के साथ लगता हुआ ये चौथा झटका टीम वरद इंटरप्राइजेस उलिया के लिए। केला इशारा जाता जा पाहुणी जाळ्यात फसली, कंबर पाहुणी जाळ्यात फसली। क्या बात है, आपके पास जो चाहे वो गाना है, किसकी भी जो भी यहाँ पर तमन्ना है वो पूरी हो सकती है। डीजे जब सैंडे हो तो निश्चित रूप में। सो ऐसे में देखा जाए तो यहाँ सब विकेट मिला है, पहली गेंद के ऊपर विकेट चटकाई। 3 गेंदबाजों का विश्लेषण देखा जाए, राकेश मोहिते पहले गेंद विकेट, विनय म्हात्रे पहले गेंद विकेट और समीर नाइक पहले गेंद विकेट, लेकिन इस समय स्क्वायर ले गए 4 रन। रही है इस बीच एक गेंद कारपेट का इस्तेमाल, गैप यहां पर निकाली है, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद डीप से आए, बिल्कुल यहां पर गेंद को रोकने का प्रयास किया। ऐसे में देखा जाए तो यहां से महज मिली 2 रन और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 28 रनों के ऊपर 28 रन। तीसरा और चल रहा है गेंदबाजी के तौर पे समीर नाइक, लेकिन सामने बल्लेबाज हम देख रहे हैं सनी ठाकुर। सनी ठाकुर फिर से एक बार खेलने के लिए तैयार, मारने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन यहां से एक शानदार कैच और इसी के साथ सनी के परिकांत। यानी कि देखा जाए तो थोड़े से खिलाड़ी रन बना रहे हैं, उसके बाद काबू में आ रहे हैं। यहां से देखा जाए तो कहीं ना कहीं ये वरद इंटरप्राइजेस उल्वे टीम के लिए मुश्किलात खड़ी कर सकते हैं, क्योंकि इस मैच में यदि बने रहना है, अच्छा टारगेट देना है, तो किसी एक बल्लेबाज को एक अच्छी लंबी पारी खेलना बेहद जरूरी होगा। हुआ 5 विकेटें यहां पर अब तक गिर चुकी हैं टीम वरद इंटरप्राइजेस टीम की। सो यहां पर फिर से एक बार समीर की गेंद, मारने की कोशिश, लंबा हिट, बिल्कुल यहां से आता हुआ ऑयलिन कक्ष में, गेंद सीमा पर 6 रन, बिग हिट। तो लगातार 3 छक्कों के लिए
500 का इनाम, 1000 किशोर पाटिल इनकी तरफ से, किशोर दादा पाटिल इस पीछे मंच के ऊपर मौजूद है। और लेकिन यहां से देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति, ओवर का समापन होता हुआ समीर नाइक के, यानी कि देखा जाए तो इस ओवर में समीर ने खर्च किए 12, यानी कि कुल मिलाकर 3 ओवर के समाप्ति के बाद वरद एंटरप्राइजेस टीम का टोटल 34 रन 5 विकेट के नुकसान पर। यानंतर मॅच असेल शैलेश स्मृती तरघर आणि SG11 बामणडोंगरी ब्लास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या, आणि त्याचबरोबरीनं संघमालक सुद्धा या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे मंचावर। शैलेश स्मृती तरघर विरुद्ध SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स, कल्पेश ठाकूर विरुद्ध भानुदास म्हात्रे। संपेपर्यंत थांबू नका, आपण लगेच या आयोजकांकडून या सूचना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। तर दोन्ही टीमचे कॅप्टन आणि संघमालक सगळ्यांनी या मंचावर यायचं आहे। ओटू संदीप सर। तो जरूर यहाँ पर देखा जाए तो अब अस्तित्व की लड़ाई है दीपक जी, इस मैदान के अंदर अस्तित्व की लड़ाई इसे कहते हैं कि देखा जाए तो निहाल स्पोर्ट के लिए अब इससे बड़ा क्या मौका हो सकता है। ये बड़ा मौका है क्योंकि ये जीत उनके लिए निर्णायक है। जीतेंगे तो उनका अस्तित्व बचेगा, उनका ही नहीं बल्कि उनके साथ शिवाजीनगर प्रतिष्ठान का भी अस्तित्व यहां पर बच के रह सकता है। 3 टीमें निर्धारित, हो ये देखिए डायरेक्ट हिट, लेकिन हिट तो हुआ लेकिन गेंद वापस जा रही है। 2 रन यहां पर मिले, ये बोनस रन मेरे हिसाब से मिली है। स्कोर 2 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 36 रन 36, 3 ओवर के बाद 34। अब यहां पर गेंदबाजी में आए हैं अहिलेश म्हात्रे, उल्वे गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी अहिलेश म्हात्रे, काफी बड़ा नाम है। जब भी उल्वा टीम मैदान के अंदर उतरती है तो निश्चित रूप में इस खिलाड़ी का नाम लिया जाता है। तो अहिलेश टीम के कप्तान हैं, निहाल स्पोर्ट के। हारने की कोशिश, यहां पर जगह से खेलने का प्रयास था लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति। सनी भगत और दूसरे बल्लेबाज हम देख रहे हैं स्वराज पाटिल को, थोड़ी सी स्लोअर गेंद, और यहां से देखा जाए तो स्विंग होती भी, बिल्कुल यहां से देखा जाए तो बल्लेबाज बीट हो रहे हैं। 2 रन तो पहले गेंद के ऊपर बनाए थे लेकिन उसके बाद कहीं ना कहीं यहां पर निश्चित रूप में डॉट खेलते हुए एक डॉट गेंद यहां पर वरद एंटरप्राइजेस की टीम के लिए मुश्किल खड़ी हो सकती है, क्योंकि जितना टारगेट उनका बनेगा उतना यहां पर उनके लिए सेफ हो सकता है। लेकिन ऐसे में बेहतरीन फील्डिंग नजर आई है। ऐसे में देखा जाए तो यहां से 1 रन मिली, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 37 रनों के ऊपर 37 रन। अहिलेश म्हात्रे चौथा ओवर फेंक रहे हैं। हर एक गेंदबाज को 1-1 ओवर फेंकने का मौका, 5 ओवर में 5 गेंदबाज यहां पर इस्तेमाल करना अनिवार्य है। और ये देखिए यहां से अंतिम 2 ओवर में हिच लगी लेकिन दूसरी रन लेने की कोशिश, ये मिसफील्ड, यानी कि देखा जाए तो एक मिसफील्ड काफी महंगी साबित हो सकती है टीम निहाल स्पोर्ट उल्वे के लिए। तो बिल्कुल गणेशपुरी के वो खिलाड़ी हैं, न सुन सकते न बोल सकते हैं, लेकिन खेलने की मंशा काफी है उनकी। और ये देखिए गेंद जाएगी किले सिंहगढ़ स्टैंड के ऊपर से 6 रनों के लिए। तो 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 45 रन। अहिलेश म्हात्रे जिन्होंने चौथा ओवर फेंका, जिन्होंने 11 रन खर्च किए, 5 विकेट का नुकसान जरूर हो चुका। अभी अभी यहां पर हमें जानकारी मिली इस निहाल स्पोर्ट उल्वे टीम में एक ऐसा खिलाड़ी है कि खेलने की मंशा देखिए उनकी कितनी तगड़ी है। वो ना सुन सकता है ना बोल सकता है, लेकिन फिर भी क्रिकेट में अच्छा नाम कर रहे हैं। और ऐसा एक खिलाड़ी है तलोजा में
बाग तलोजा, यानी कि देखा जाए तो उसमें अजहर पटेल एक अच्छे गेंदबाज है, सक्षम खिलाड़ी है वो भी ना सुन सकता है ना बोल सकता है, लेकिन इशारे से बहुत लोगों को खुश करता है, काफी नायाब गेंदबाजी भी करता है। तो ऐसे ही यहाँ पर निहाल स्पोर्ट में इस खिलाड़ी को हम देख रहे हैं, उनकी जरूर मैं सराहना करना चाहूंगा, क्योंकि आपके अंदर हुनर होना चाहिए, टैलेंट होना चाहिए, तो जरूर उनका स्वागत है। इस बीच यहाँ पर 45 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। अब यहां से अंतिम ओवर का खेल बचा हुआ है, लेकिन अंतिम ओवर में रन कितने आएंगे इस ओवर में प्रणव? यदि 15-16 रन आते हैं तो कहीं ना कहीं एक बेहतरीन टारगेट बन सकता है मेरे हिसाब से वरद इंटरप्राइजेस टीम के ओर से। लेकिन निहाल स्पोर्ट टीम की ओर से क्या कमबैक होगा गेंदबाज द्वारा? अंतिम ओवर रोहन कडू का इस्तेमाल किया, जो विकेट कीपिंग की भूमिका अदा कर रहे थे। इस टीम में देखा जाए तो सबसे यहां पर देखा जाए तो वजनदार खिलाड़ी रोहन कडू, लेकिन जिनके कंधों के ऊपर अब जिम्मेदारी दी अंतिम ओवर की। शॉर्ट पिच थी, लेकिन इस गेंद को मोड़ा है फाइनल के ऊपर से 6 रनों के लिए बेहतरीन छक्का। कुछ नहीं देखा, बिल्कुल छक्का देखा जरूर है दर्शकों ने, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से कहीं ना कहीं ये छक्का संजीवनी का काम कर रहा है। 51 रन 50 कंप्लीट हो चुके हैं टीम वरद इंटरप्राइजेस की। 51 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। देखना है गेंदबाज रोहन कडू किस तरह से यहां पर कमबैक देते हैं। पहले गेंद के ऊपर तो छक्का खा चुके हैं, अभी भी 5 गेंदें उन्हें फेंकनी है, लेकिन 5 गेंदें किस तरह से फेंकेंगे? बल्लेबाज सनी भगत आक्रामक हो रहे हैं। सनी भगत इस समय फिर से एक बार अक्रॉस वे जरूरत है, लेकिन आउटसाइड टू लेग स्टंप। रोहन कडू की ये वाइड गेंद अतिरिक्त के रूप में 1 रन, टीम का टोटल 52। सनी भगत जहां पर देखा जाए तो सेलगर गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी। इस पीछे गेंद और यहां से रन लेने की कोशिश, गेंद तो यहां पर डॉट निकली, लेकिन रन लेने की कोशिश में रन आउट बल्लेबाज सनी भगत। अगं बाय बाय बाय। महाराष्ट्र के लोकप्रिय एकनाथ जी माले, मंदार भगत सर के चेहरे के ऊपर मुस्कान दिख रही है, क्योंकि देखा जाए तो ऐसे जब गाने बजते हैं तो अपने आप पैर उठ जाते हैं, मजा आता है, रोमांच उठता है। कव्वाली आजकल बंद हो चुके हैं, पुराना, लेकिन पुराना खेल अभी शायद बंद है, लेकिन होना चाहिए, लेकिन नहीं हो रहा है। उठाने की कोशिश है, लेकिन गेंद हवा में, समीर हैंड कैच के नीचे, और बढ़िया यहाँ पर कैच लपकते हुए। ये देखिए यहाँ पर रोहन कडू पहली गेंद के ऊपर चक्का कहे थे, लेकिन उसके बाद वाइड जरूर फेंकी, लेकिन उसके बाद कमबैक लाजवाब। तो स्कोर है इस समय 52 रन, 5वां ओवर चल रहा है, अंतिम ओवर चल रहा है, अटैकिंग ओवर। लेकिन हमेशा कहा जाता है अंतिम ओवर स्लॉग ओवर, यानी कि करोया मरो की स्थिति जिस ओवर में होती है, चाहे कुछ भी हो, कैसे भी करके हर एक गेंद के ऊपर अटैक। यस, हाँ यस, तो जरूर हेमंत कोहली सर आ रहे हैं, चेक करेंगे कि स्ट्राइक किसको है, क्या क्रॉसिंग हो चुकी है या नहीं, इसलिए यहां पर कॉल अंपायर की तरफ से आया है, क्योंकि मैच निर्णायक है, अस्तित्व की लड़ाई है, करो या मरो की स्थिति है। वरद इंटरप्राइजेस जीतती है
तो सबके रास्ते यहां पर बंद। लेकिन निहाल स्पोर्ट जीतती है तो आधे रास्ते जिनके बंद हो चुके वो पूरे खुल जाएंगे। लीग का यही महत्व होता है। क्रॉसिंग हुई है क्या नहीं वो देखना है सर। हाँ, कौन आउट हुआ है यह हमें खोजना है। चला नेक्स्ट मॅच शैलेश स्मृती तरघर आणि SG11 बामणडोंगरी ब्लास्टर दोन्ही टीमचे कॅप्टन विथ ओनर आपण लगेच या, विलंब करू नका, कारण इथं महत्वाचं काम आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि ओनर आपण लगेच यायचं आहे. इनिंग संपाची वाट पाहू नका, विनंती असेल कृपया करून आपण लगेच व्यासपीठाकडे धाव घ्या. क्रॉसिंग का यहां पर ये डिसीजन है। क्रॉसिंग हो चुके तो चलो गेम ऑन हो रही है। तो बल्लेबाज अब स्ट्राइक रोटेट करेंगे सर्वेश कडू। इस ओवर की अंतिम ओवर की गेंदें कुछ 2 बची हैं, 3 बची हैं, तो 3 गेंदों में कितने रन आएंगे। फिलहाल तो रन है 52 टोटल स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन सर्वेश कडू देखना है किस तरह से यहाँ पर सर्वेश कडू और नरेश ठाकुर किस तरह से बल्लेबाजी करते हैं इन 3 गेंदों के ऊपर। मारने की कोशिश, उठाने का प्रयास, लेकिन इस मरतबा आप तो पहले से बाहर जा चुके थे। यदि गेंद को भी पकड़ते तो भी यहां पर ये शायद चौका मिल सकता था। तो 4 मिले, 4 के साथ तो स्कोर है अब तक 56 की पारी हो चुकी है। अभी भी 2 गेंदों का खेल बचा हुआ है। 2 गेंदों पे देखना है कितने रन आएंगे। निहाल स्पोर्ट उल्वे टीम अस्तित्व की लड़ाई यहां पर लड़ रहे हैं, लेकिन जब आप अस्तित्व की लड़ाई लड़ते हैं तो योद्धाओं की तरह आपको लड़ना होता है, चाहे कुछ भी हो। हम कैसे भी करके उस मैच को हम जीतेंगे, इस दौरान आपको खेलना होता है। लेकिन ये देखिए क्या चतुराई भरी रन यहां पर पूरी की, यानी कि 2 रन यहां पर मुकम्मल करते हुए बल्लेबाज सर्वेश कडू 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 58 रन। अब देखा जाए तो यहां से अंतिम स्लॉग और का यह अंतिम गेंद इस समय बची हुई है। अंतिम गेंद के ऊपर क्या नंबर आएगा। मारने की कोशिश, उड़ाने का प्रयास, गेंद हवा में, लेकिन इसी के साथ बल्लेबाज आउट। राकेश मोहिते ने लिया कैच और इसी के साथ पहले सत्र का खेल हुआ समाप्त। 5 ओवर के समाप्ति के बाद वरुण इंटरप्राइजेस उल्वे टीम जा पहुंची 58 रनों के ऊपर। तो जीतने के लिए निहाल स्पोर्ट उल्वे टीम के लिए 59 का टारगेट है, लेकिन यहां से इस मैदान के अंदर 59 का टारगेट निहाल स्पोर्ट अस्तित्व की लड़ाई में क्या बनाकर आगे निकलेंगे, या इस मैदान के अंदर वरुण इंटरप्राइजेस 59 का लक्ष्य रोककर आगे का सफर तय करेगा। इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र रायगढ़ समालोचक एसोसिएशन के हमारे संगठक सम्माननीय दिनेश जी पाटिल, मैन फ्रॉम बेलवली। चला शैलेश स्मृती तरघर आणि SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स दोन्ही टीमचे कॅप्टन संघ मालक आपण अजूनही येत नाहीयेत, ती विनंती असेल आयोजकांकडून.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. तरगर आणि बामणडोंगरी. रंगतदार सामना पाहायला मिळेल. निहाल स्पोर्ट्स उल्वे संघ जिंकला तर शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचं आव्हान या स्पर्धेमधलं कायम राहील. अरे हिचा आणि माझा समस्या आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन येत नाही आहेत. वारंवार मात्र पुकार दिलाय आणि संघ मालकासह दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आपण. चला मनोजजी नाईक आणि या धीरजजी ओळेकर, कल्पेश ठाकूर विरुद्ध भानुदास म्हात्रे. तुझा ना माझा सामना आता मात्र सुरू आहे. तुमच्यावर अनेक जणांचं भवितव्य अवलंबून आहे. खेळ कसा केला जाईल दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवण्याची वेळ शिवाजीनगर प्रतिष्ठानवर येऊन ठेपली आहे. जर का हा सामना निहाल स्पोर्ट्स बुलवे संघानं जिंकला, ऐलेश मात्रे चमकला तर काही होऊ शकतं. परंतु जर का वराद एंटरप्राइजेस बुलवानवर संघ सामना जिंकला तर सगळ्यांचीच गणित फुस. गेम इज ऑन. पहिला चेंडू. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिलं खातं खोललं जात आहे. ऐलेश मात्रेच्या माध्यमातून 1 या धावसंख्येनं 59 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 59 धावा 11.80चा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र आव्हान तसं फारसं अवघड नाही, परंतु आज दिवसभर या मैदानानं या धावपट्टीनं मात्र धावा वाचवण्याचं काम केलं आहे. धावा जर वाचवल्या तर मात्र वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवानवर संघ मात्र कामगिरी फत्ते होईल. परंतु जर का धाव वाचू शकला नाही तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवर सर्वेश कडू आणखी एक दर्जेदार गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्यासाठी घेऊन सर्वेश कडू. आता मात्र सिद्धू मडवी. दोन्ही खेळाडू उलवा गावातील आहेत. आपल्या उलव्या गावची प्रतिष्ठा निलेशजी खारकर यांचा हा संघ म्हणजेच निहाल स्पोर्ट्स उलवे संघ झगडतोय, लढतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. आव्हान 11.80 पार करायचं आहे. पार केलं जाईल का, रोखलं जाईल का ताकदवान गोलंदाजीला, की गोलंदाज या सामन्याकडे मात्र आपली बाजू लावून घेतील. फुलटॉस चेंडू. सिद्धू मडवी मात्र नीटचा बॅटवर चेंडू आला नाही आणि इथे मात्र पाहतोय 30 यार्डाच्या सर्कलमध्ये हा चेंडू राहिला. बिडोनच्या दिशेनं चेंडू मात्र गेला आणि अशा प्रकारे 1 धाव मात्र मिळते. ऑनला चेंडूनं या एका धावेनं आपलं खातं खोललं सिद्धेश कडून. शांत, संयमी आणि दिमागदार सुरुवात. इथे बघायचं ऐल्याची बॅट तळपेल का, त्या बॅटची ती बॅट तळपेल का. गरज आहे त्या धावांची. 1 बाउन्स. खणखणीत लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा मात्र चौकार.
आता जवानी पागल नाही तर फलंदाजीनं पागल करावा लागेल. ताकदीचा खेळ दाखवावा लागेल. तो खेळ दाखवला जातोय आतापर्यंत सर्वेशकडे गोलंदाजीच्या मार्कवर. ऑन नीज काय लाजवाब देखना फटका आपल्या संघासाठी कर्तृत्व नेतृत्व पणाला लावताना. इट्स समायठी डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून ऑन नीज आला. गुडघा टेक तमाशा देख. चेक इट चेक इट. अतिशय सुरेख फटका इथे मात्र लगावलाय आणि आयलेशला माहीत आहे त्याच्या खेळीचं महत्त्व आणि हा मात्र पंचांकडून इशारा येतोय की हा अगदी जे ड्रॉप इंचेसमध्ये सीमारेषेच्या आत पडला त्याच्यामुळे चौकार. या 4 धावांना धाबळकर धावा लागल्या तब्बल 10. हा मात्र ऑफ स्टिकर पडलेला चेंडू निर्धाव चेंडू ही सांगता होते. धावा तर मात्र चांगल्या बनलेत. 5 चेंडूमध्ये 10 धावा 11.80 म्हणजे जवळपास 12ची सरासरी राखायची आहे. आतापर्यंत तरी चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या षटकामध्ये. क्या बात कप्तानी पारी अफलातून फटकेबाजी जबाबदारीचा खेळ करत इथे मात्र मिडविकेटच्या डोक्यावरून वाईडस मिडविकेटची सीमारेषा किती सहज क्लिअर करतोय. पहिल्या षटकामध्ये ऐलेश मात्रे आपला जुना रंग भरतोय दाखवतोय. षटकार बॅट्समन नाही तर उत्तुंग षटकार मात्र लगावला आणि या पहिल्या षटकामध्ये ऐलेश मात्रनं आपली काबिलियत सिद्ध केली आहे. आधी सिद्ध व्हा प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हा. आयुष्याच्या पटलावरती अगोदर सिद्ध झालेला ऐलेश मात्रे काही खडतर काळ मात्र त्यांनी भोगलाय. बॅड पॅच तो सामोरा गेलाय पण या ऐन मोकळ्या क्षणाला ऐलेश मात्रेला माहीत आहे की त्याची इनिंग किती महत्त्वाची आहे. विचार केला तर वरद एंटरप्राइजेस उलवानवरला मात्र रोखून धरावं लागेल. ऐलेश मात्रे लवकर बाद करावा लागेल परंतु ऐलेश मात्र आपला बहादर खेळ दाखवताना धावबळकर धावा तब्बल 16. साहिल भगत गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर असेल तर म्हणजेच सलामीर सिद्धू मडवीच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. यंदाच्या मोसमामध्ये चांगला खेळ सिद्धू मडवीच्या माध्यमातून पाहिलाय. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 43 धावा उरलेत. काय सुरेख क्लास खेळ कव्हरच्या डोक्यावरून टायमिंग दाखवलाय. अफलातून फक्त पिक केला आणि इथे मात्र या चेंडूला दिला भिरकावून आपल्या बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत भिरकावला कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. काही ते मात्र वाचवावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या या वरद एंटरप्राइजेस संघाला. ऑफस्टुका चेंडू पडतोय पंच आमच्याकडे वळतायत आणि हा चेंडू मात्र स्वैर चेंडू वाईड बॉल. एक धाव महत्त्वशील अतिशय हृदयस्पर्शी सामना आपण निहाळतोय. प्रत्येकाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कोण टिकेल कोण घरचा आहेर घेऊन जाईल कशा प्रकारचा खेळ होईल येणारी वेळ नक्कीच ठरवेल. धावबळकर धावा लागल्या तब्बल 21 धावा. आश्वासक धावसंख्या मात्र आतापर्यंत पूर्ण केली आहे ती म्हणजेच निहाल स्पोर्ट्स या मुलभे संघानं अतिशय सुरेख आणि दिमागदार खेळ. गोलंदाजीच्या मार्कवर साहिल भगत तर सिद्धू मडवी ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी. हा मात्र निर्धाव चेंडू सांगता झाली आहे परंतु ज्या धावा त्यांना यायला हव्या होत्या धावा आतापर्यंत नक्कीच आलेत. चांगली फटकेबाजी आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जोडल्या 16. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा निव्वळ 2 चेंडूमध्ये. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि दर्जेदार खेळ. धावबळकर धावा तब्बल 21. अकुटप्या चेंडू पुन्हा एकदा सुंदर कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक रेडी होता. कव्हर पॉईंटला मात्र उत्तम चेंडू पकडला. आपल्या संघासाठी काही धाव वाचवल्या सर्वेशकडून मात्र आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते सिद्धूच्या संघाला निहाल स्पोर्ट्स मुलवे संघाला आणि धावबळकर धावा लागतायत
त्या तब्बल 22. ऐलेश मात्रे ऑन स्ट्राईक. आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगली कामगिरी, पहिल्या 2 सामन्यामध्ये स्पेशल अपयशी ठरलेला ऐलेश मात्रे मात्र या मोक्याच्या क्षणी बरसतोय. 2 चौकार 1 षटकार लगावत तब्बल 15 धावा आतापर्यंत त्यांना पूर्ण केलेत. गेम फिनिशर बनायचा असेल तर उभं राहून नक्की खेळावा लागेल. तो खेळ दाखवला जाईल का? आक्रमकता सिद्ध केली आहे. अजून अंतर खूप दूरवरचं आहे. तो दूरवरचा अंतर कोण गाठेल? गोलंदाजीच्या माध्यमातून आव्हान नक्कीच 59 धावांचं मोठं आव्हान आहे. परंतु आतापर्यंत तरी यशस्वी वाटचाल करताना साहिल भगत सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. सुरेख फटकेबाजी पाहतोय. गॅप मिळणार का? 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? नाही. आणि सुरेख दर्जेदार थोडा क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेटला उभा होता. काऊ कॉर्नरच्या मध्ये खूप मोठी गॅप होती आणि ती गॅप मात्र शोधून काढली. येतोय आणखीन एक चौकार. चेंडू हरवलाय तर नवीन चेंडू नंतर लगेचच दिला जाईल. आणि आपण इथे पाहतोय की आणखीन एक खणखणीत चौकारासहित धावफलक मात्र जोरदार पुढे जातोय. 26 धावफलकावर धावा लागतायत. जवळपास 12ची सरासरी नक्कीच आतापर्यंत पूर्ण केली गेली आहे. सुरेख फटकेबाजी. ऐलेश मात्रे जबाबदारीचा खेळ आपल्या संघासाठी, पण जर वराद एंटरप्राइजेस बुलढाणा संघाची जबाबदारी कोणता गोलंदाज घेईल का? कोणत्या गोलंदाज सामन्याला कलाटणी देईल? हे 2 सलामीर मात्र आपल्या परीनं उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. गोलंदाज साहिल भगत सज्ज होतोय. काय सुरेख खेळ. कव्हरच्या मधून अगदी चांगला फटका, कार्पेटच्या आधारावरती अगदी घरंगळत जाणारा हा चेंडू. आणि इथे मात्र धाव मिळते, ती म्हणजे निव्वळ 1 धावेनं चांगली सुरुवात. अतिशय दिमागदार खेळ, डोक्याचा खेळ, अकलेचा खेळ मात्र साई निहाल स्पोर्ट्स उलवे संघ खेळतोय. एका बाजूला वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवेनोड संघ मात्र झगडतोय, लढतोय. 59 धावा त्याला वाचवायचे आहेत. या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये, या उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. त्याला माहिती आहे की जर आम्ही हा सामना जिंकला तर मात्र सरळ क्वालिफाय होऊ, परंतु जर का गमावला तर पुढचा जो खेळ आहे तो मात्र खूप कठीण होत जाईल. आतापर्यंत या षटकातील चेंडू टाकून झालेत 5 आणि धावफलकावर धावा लागलेत 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल 27. अतिशय सुरेख धावसंख्या. सिद्धू मडवी पुन्हा एकदा स्ट्राईकवर, तर गोलंदाज साहिल भगत सज्ज होतोय. चला सामना सुरू करा. अजून एक सामना बाकी आहे. उरल्यास सुपर ओव्हरी होतील. सुंदर चेंडू, अंतिम चेंडू मात्र अगदी खोलवर टाकला. बॅटची कडा जरूर लागला, परंतु चेंडू अगदी पॉपिंग क्रीजच्या आसपास घरंगळत राहिला आणि त्याच्यामुळेच धाव घेण्याचा प्रश्न उद्भवला नाही. अतिशय सुरेख सुरुवात इथे मात्र करतोय तो म्हणजे निहाल स्पोर्ट्स बुलवे संघ. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा लागते त्या बिनबाद तब्बल 27. ती राधा काय म्हणते? जरी येशील छेडायला, जरी येशील छेडायला, माझा पदरी ओढायला, जरी येशील छेडायला, माझा पदरी ओढायला, जरी येशील छेडायला. कारण इथे आता गारण नाही तर आपला परफॉर्मन्स द्यायचा आहे. तो परफॉर्मन्स सुंदर केला जाईल का? एखादा गोलंदाज कमबॅक मिळवून देईल का या वरद एंटरप्राइजेस संघाला, की पुन्हा एकदा या षटकामध्ये चांगली फलंदाजी करत, टॅलेंटेड फलंदाजी करत या सामन्यावर अधिराज्य गाजवेल निहाल स्पोर्ट्स बुलवे संघ? ऐलेश मात्र आपला जुना क्लास दाखवतोय. चांगला फटका पाहतोय आपण. गॅप शॉट पाहतोय. दर्जेदार पहिल्या चेंडूवर हल्ला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या सीमारेषच्या घरंगळत अगदी कार्पेटला किस करत चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर येतोय तो म्हणजेच सनी ठाकूरला चौकार.
खरंच काय सूर्य खेळ सूर्य ऐलेश मात्र बर असतोय. सनी ठाकूर वैयक्तिक पहिला आणि सांघिक 30 षटक घेऊन पहिल्या चेंडूवर चांगला फटका. आणखीन एक चांगला फटका. फाईन लेगच्या मधून सीमारेषा क्लिअर करणारा हा मात्र विजयाकडे आगेकूच करणारा फटका. आणखीन एक चौकार. लढतोय टक्कर काटेकी आणि काटेक्या टक्कर मध्ये मात्र एकटा लढवई या खेळाडू आपला जुना खेळ पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना दाखवणारा. ऐलेश मात्र धावलकर धावा लागले ते तब्बल 35 धावा. 16 चेंडू 24 धावा. पुढचा चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्रकार रेडी आहे. धाव मात्र मिळेल 1, परंतु जी आश्वासक धावसंख्या आहे ती अगदी पहिल्या 2-3 चेंडूवर क्लिअर करतो आणि मग मात्र टॅलेंटेड क्रिकेट अतिशय सुरेख. एकही विकेट गमावली नाही ही सर्वात मोठी जमेची बाब निहाल स्पर्ट वुलवे संघासाठी. परंतु धावगतीही रोखू शकला नाही ही दुर्दैवी बाब मात्र वरद एंटरप्राइजेस वुलवेनोड संघासाठी. 59 धावा या मैदानावरती वाचवणं तसं कठीण काम नाही आहे, कारण मागच्या कित्येक सामन्यामध्ये धावा वाचवल्या गेलेत. अगदी 40 धावा सुद्धा या मैदानावरती प्रणय वाचवल्या गेलेत. त्याच्यामुळे 59 धावा वाचवा यासाठी कोणता गोलंदाज तारणार होईल की ऐलेश मात्रे आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध करेल. सिद्धू मडवी ऑन स्ट्राईक तर सनी ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर. राईट मोर दी विकेट. फुल टॉस चेंडू. नक्कीच टॅलेंटेड क्रिकेटर. फुल टॉस चेंडूला फक्त दिशा दिली, धाव घेतली 1. त्यांना माहीत आहे की हे आव्हान मात्र आम्ही बऱ्यापैकी धावा जमवत आलोय, त्याच्यामुळे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला सिद्धू मडवीनं. ही धाव मात्र मिळाली 1 आणि स्ट्राईकवर गेला पुन्हा एकदा ऐलेश मात्रे. धावलकर धावा लागत आहेत तब्बल 37. येणारे चेंडू 14 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 14 चेंडू 22 धावा. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी सरळ देईल, आव्हान कमी करील. परंतु ऐलेश मात्रेची विकेट बहुमूल्य क्रीजवर कशी राहील हा प्रश्न मात्र उद्भवलाय. एकही विकेट आतापर्यंत वरद एंटरप्राइजेस संघाचा गोलंदाज घेऊ शकला नाहीये, परंतु ऐलेश मात्रेनं अगदी टिचून फलंदाजी केली आहे. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू आणि इथे मात्र वॉर्न केलं जातंय गोलंदाजाला बीमरसाठी. आणि आज वॉर्निंग मुलं मात्र थोडासा प्रेशर क्रिएट झालाय. 1 धाव मिळते एक्स्ट्राच्या रूपानं, वाईटच्या रूपानं, ती म्हणजे निहाल स्पोर्ट्स उल्वे संघाला. धाव संख्या 38, बिनबाद 38. 14 चेंडू 21 धावा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा गॅप. अफलातून कामगिरी. वाईड मिड विकेट. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय आज मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करतोय. पहिल्या 2 सामन्यामध्ये 0वर गोल्डन डक घेत परतलेला ऐलेश मात्रे मोक्याच्या क्षणाला मात्र आपला क्लास दाखवतोय. टायगर अभि जिंदा आहे दाखवलं जात आहे. टायगर मात्र दहाडतोय. अनंडीज पुन्हा एकदा सुरेख आणि दर्जेदार फटकेबाजी. अतिशय देखणं काम ऐलेश मात्रेच्या माध्यमातून. बऱ्याच दिवसानंतर आपल्या बॅटचा तडाखा मात्र आम्ही पाहताना तमाम दर्शक मात्र मंत्रमुग्ध होत आहेत. जबाबदारीचा खेळ. 3 षटकांचा वाजवी खेळ झाला. एकही फलंदाजाला वरद एंटरप्राइजेसचा एकही गोलंदाज बाद करू शकला नाही आहे. सर्वात मोठी बात सिद्धू मडवी मात्र आपला रोल निभावतोय. गरज आहे 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. दर्जेदार खेळ. धावलकर धावा लागलेत त्या तब्बल 43. गार गार थंडीचा महिना थंडीचा महिना जरूर आहे, परंतु या खेळाला मात्र थंडी आणली आहे ती वरद एंटरप्राइजेसच्या मालकाला आणि या खेळाडूंना सुद्धा. एकही फलंदाजाला बाद करू शकला नाही.
कारण जर का अहिलेश मात्र विकेट लवकर सापडले असतील सामन्यामध्ये चित्र बदलू शकलं असतं. अजूनही काही बिघडलं नाही. 12 चेंडू 16 धावा. मागच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारचा सामना वाचवला गेलाय, पण तो अहिलेश मात्रेचा क्लास पुन्हा दाखवला जाईल का? आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर अलंकार मात्रेनं विकेट मिळवली. सर्वात मोठी विकेट, गेम चेंजिंग रोल निभावणारा अहिलेश मात्रे परततोय. फलंदाज बाद. कामगिरीच्या 6 चौकार 1 षटकार 13 चेंडूमध्ये 34 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि पाया रचलाय. परंतु आता मात्र कळत जर चढवायचा असेल तर त्यासाठी मात्र यश मडवी आणि सिद्धू मडवीला आपला खेळ दाखवावा लागेल. गणित आहे 11 चेंडू 16 धावा. एक मोठा फटका सामन्याला कलाटणी सरळ देईल, सामना समांतर आणेल. परंतु आणखीन एका दुसरा निर्धाव चेंडू, एका दुसरी विकेट मात्र वरद एंटरप्राइजेस बुलवेनर संघाला या सामन्यामध्ये कमबॅक मिळून देईल. काय घडेल, जबाबदारीचा खेळ ज्यानं दाखवलाय. अहिलेश मात्रेनं मात्र महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्या ताकदवान खेळाला न्याय मिळण्यासाठी हे दोन खेळाडू मात्र ताकदीचा खेळ करतील का? की गोलंदाज पहिल्या चेंडूवर अलंकार मात्र विकेट मिळवली आहे, तो आणखीन ताकदीची गोलंदाजी करत अंतिम षटकामध्ये मोठं आव्हान ठेवेल का? यश मडवी नावामध्ये यश आहे, ते यश मात्र संपादन केलं जाईल का? उलवा गावचा संघ, निहाळ स्पर्श उलवे, निलेशजी खारकर यांचा हा संघ आणि सर्व खेळाडू 3चे 3 उलवा गावातील. सुरेख सुरेख एक षटक गेम चेंज करू शकतो. तो मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि या चेंडूवर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय यश मडवी. अलंकार मात्र उत्तम गोलंदाजी करताना मोरावे, अलंकार मात्रे मोरावे गावातून बिलॉंग करणार हा गोलंदाज. 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांचं गणित. सुरेख चेंडू अगदी खोलवर टाकलेला टप्पा एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का तिथे? आणि इथे मात्र खराब फेकी कीपर करे चेंडू सरळ फेकला, जिथे कदाचित रिस्क होऊ शकली असती जर का गोलंदाजाकडे ही फेकी आली असती. परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. सिद्धू मडवी मात्र सरळ धाव ठोकली. धावा आल्या तब्बल 2 आणि गणित बदललं. 9 चेंडू 14 धावा. मी म्हटलं होतं की एक मोठा फटका सामना बॅलन्स करेल, पण तो फटका लगावू देत नाही आतापर्यंत अलंकार मात्रे. फुलटा चेंडू खराब आणि खराब गोलंदाजी. मी म्हटलं होतं की मोठा फटका लगावू देत नाही, परंतु नामी संधी मात्र तिथे लाभली आणि इथे गेला सरळ मोठा फटका. षटकार. रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं. उडान आणि या षटकारानं मात्र समांतर गणित बनलं. 8 चेंडू 8 धावा. शिवाजीनगर प्रतिष्ठान मात्र जोरदार टाळ्या वाजविल या सामन्यासाठी, कारण ज्याप्रमाणे हा सामना झाला लढवई या संघ पहिल्या 2 सामने गमावणारा हा मात्र निळा स्पोर्ट्स संघ काय झुंजतोय, काय लढतोय. 59 धावांचा पाठलाग करताना अफलातून कामगिरी करतोय. स्लोवर चेंडू सरळ फसवलं आणि यश मडवी मात्र परततोय. सामन्यामध्ये जान अजूनही बाकी. अफलातून कामगिरी फलंदाजांनी केली आहे. अहिलेश मात्रेनं अफलातून कामगिरी करत 34 धावा जोडल्या. यश मडवीनं 4 चेंडूमध्ये 8 धावा जोडल्या. सिद्धू मडवी मात्र हा रोल निभावतोय आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती, परंतु आता गणित आहे 7 चेंडूने 8 धावा. भानुदास म्हात्रे आपण यायचंय. भानुदास म्हात्रे SG11 बामणडोंगरी मंचावर या. तर नक्कीच 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. चेंडू हवेत, फलंदाज बाद. सामना पुन्हा एकदा रोमहर्षक परिस्थितीमध्ये. लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटका लगावत सामना संपवायचा होता फलंदाज रोहन कोळीला, परंतु रोहन कोळी मात्र ट्रॅपमध्ये अटकला
आणि लॉंग ऑफला अंतर डिस्टन्स क्लिअर नाही करू शकला आणि फलंदाज झाला बाद. आत्ताच समीकरण उरलाय, फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. या रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची. क्रिकेट इज अ फनी गेम. क्रिकेटमध्ये थरार नाट्य जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कोणीही भाकीत करू शकत नाही. वाटलं होतं की सामना अहिलेश मात्रे सहज संपवेल, परंतु अहिलेश मात्रे परतल्यानंतर यश मडवीने एक षटकार चढवला, सामन्यामध्ये जान आणली. परंतु रोहन कोळीचं गोल्डन डक घेणं थोडंसं अवघड जागेवरचं दुखणं होणार आहे निहाल स्पोर्ट्स बुलवे संघाला. राकेश मोहिते तरगर संघाचा हा ताकदवान ऑलराऊंडर कशा प्रकारची कामगिरी करेल, संघाचा सिद्धू मडवी सलामीर या 6 चेंडूने 8 धावा संपवेल का, की 8 धावा वाचवणारा गोलंदाज या संघामध्ये वरात एंटरप्राइज संघामध्ये एखादा निर्माण होईल का. चेंडू हातामध्ये सोपवलाय सनी भगतच्या. सनी भगत आणखीन एक अनुभवाची तोफ म्हणून ओळखली जाते. सनी भगत याच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू 8 धावा वाचवायचे आहेत, तर 6 चेंडू 8 धावा एका संघाला काढायचे आहेत. अंतिम षटकापर्यंत हा सामना आलाय, अतिशय सुरेख. क्लोज काउंटर इथे मात्र होणार. काय सुरेख खेळ आहे. स्ट्राईकवर मात्र राकेश मोहिते, तर नॉन स्ट्राईकला आतापर्यंत सिद्धू मडवी बराच काळ सामना पाहतोय. सनी भगत गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू मात्र स्वैर खराब सुरुवात करतोय सनी भगत. या खराब मधून चांगल्याकडे नेईल का, कारण पहिली धाव मात्र अबंदाच्या रूपानं आली. 6 चेंडू आणि गणित 7 धावांचं. टॉस केला जातोय. सन्मान्य प्रल्हाद शेठ भगत साहेबांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसामधील अंतिम सामना. सुंदर फटका पाहतोय, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेनं. एकदा पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न, डायरेक्ट प्रयत्न. चेंडू पकडणं गरजेचं होतं सनी भगतला, तो थांबला. त्याला वाटला की कदाचित चेंडू डायरेक्ट हिट होईल, परंतु मे बी मध्ये बरंच काही बिघडलं, कदाचित हिट झाला नाही आणि धाव आली सिंगलच्या बदले डबल. या 2 धाव्याने गणित 5 चेंडू आणि 5 धावा. सुंदर क्रिकेट, सुंदर क्रिकेटचं दर्शन इथे होताना. उल्हानोड प्रीमियर लीगचं हे थरार नाट्य क्वालिफाय होण्यासाठी धडपड सुरू आहे या 2 संघांमध्ये. एका संघाबरोबर दुसऱ्या संघाचं अस्तित्व टिकणार आहे, परंतु एका संघाबरोबर दोघांचं अस्तित्व संपवून सरळ धडक सुपर 8 मध्ये मारणार आहे. कोणता संघ काय करेल. 5 चेंडू 5 धावा. विनाशकाळी विपरीत बुद्धी. अशा वेळेला हा फटका लगावणं गरजेचं होतं का. तुम्हाला 1 धाव घ्यायची होती प्रत्येक चेंडूवर, तुम्ही प्रेशर स्वतःवर वाढवून घेतला. रिव्हर्सचा फटका राकेश मोहितेचा फसला आणि अशा प्रकारे मात्र प्रेशर वाढलं. 4 चेंडू 5 धावा. फुल टॉस. खराब गोलंदाजी, परंतु खराब गोलंदाजी सुद्धा मोठा फटका लगावू शकला नाहीये. बरंच काही चित्र आहे या सामन्यावर. धक 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 मात्र प्रेशर वाढतोय, कारण ज्याप्रमाणे राकेश मोहिते खूप इझी खेळलाय, जो एक निर्धाव चेंडू खेळला त्याच्यामुळे प्रेशर वाढला. 3 चेंडू 4 धावा. सलामवीर सिद्धू मडवी ही जबाबदारी स्वीकारेल का. सिद्धू मडवीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. राकेश मोहितेनं मात्र फुलट्या चेंडूला कन्वर्ट करणं गरजेचं होतं. मोठा फटका आला नाही, धाव आली फक्त 1. चेंडू हवेत आहे. झेल झेल बाद. सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी डीपचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे उभा केला होता आणि चेंडू जाऊन सरळ हातामध्ये विसावला आणि आतापर्यंत तोंडापर्यंत आलेला घास मात्र निहाल स्पोर्ट्स बुलवे संघाच्या हातून निसटला जाईल का. सिद्धेश कोळी मात्र अवतीभोवती फिरतोय. त्याला माहीत आहे काय घडतंय काय बिघडतंय. आमच्या धावा जास्त आहेत, हे सगळे गणितं मांडली जात आहेत, परंतु ही गणित जेव्हा साक्ष होतील, ही गणित तेव्हाच साध्य होतील ज्या वेळेला निहाळ स्पोर्ट्स बुलवे संघ जिंकेल. परंतु 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सिद्धू मडवी परतलाय. फलंदाज बाद. हा सामना होता कुठे. 6 चेंडू 8 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र वाईट चेंडू. 6 चेंडू 7 धावा. राकेश मोहितेनं खेळलेला रिव्हर्सचा फटका
त्यानंतर फुलटॉस चेंडूवर आलेली निव्वळ एक धाव या सामन्याला कलाटणी देणारी. तोच राकेश मोहिते मात्र ऑन स्ट्राईकवर असेल. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. मोठा फटका लगावून सामना संपवेल का की वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 बुलवेनर संघ आपली पुन्हा एकदा दहशत माजवेल. थरार नाट्य क्रिकेटचं रंगलं जात आहे. अजूनही बराचसा वेळ आहे. 2 चेंडू 4 धावा. सुपर ओव्हर होईल, सामना जिंकेल, सामना पराभूत होईल. ऐलेश मात्रची खेळी रंग देईल की रंग मात्र रंगहीन होईल. 2 चेंडू 4 धावा. चला सामना सुरू करा. 2 चेंडू 4 धावांची गरज निहाल स्पोर्ट्स बुलवे संघाला. वरद एंटरप्राइजेस बुलवेनर संघ समेत खेळताना आणखी फुलटॉस चेंडू. इट्स अ क्लिअर माहिती. वाव, इट्स अ ग्रेट फिनिश. हा फुलटॉस चेंडू मात्र राकेश मोहितेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून आणि अनेक जणांचं अस्तित्व आणि इथे पाहतोय आपण टाळ्या मात्र पडतायत. विजयी होतोय निहाल स्पोर्ट्स बुलवे संघ आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान मात्र जोरदार टाळ्या वाजवतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अगदी सहज क्वालिफाय होऊ शकला असता वरद एंटरप्राइजेस संघ जर का हा सामना जिंकला असता. परंतु हा मात्र ऐलेश मात्रची उबदार खेळी, यश मडवीचा 1 षटकार आणि राकेश मोहितेचा चढवलेला हा साज षटकाराने विजयी षटकार लगावला आणि या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य कायम ठेवलाय. अफलातून कामगिरी. या